गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होतोय. स्ट्राईकला अमान, तर नो स्ट्राईक गेनला अतुलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दीपेश माने बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आणि आमच्या A1 जोडीच्या वतीने. मागच्या चषक 2026 चा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या रजनीला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. अमान एका बाजूला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश तयार होतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेची लाईट ही ऑन केली गेली आहे. 8:10 पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार झालाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय. तिथे भरपूर मोठा गॅप आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू काढलाय आणि जातोय मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, बॉल सीमा पार, चौकार. अमानने आपलं अकाउंट ओपन केलंय. अगदी सुरुवात जबरदस्त करून देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जी सुरुवात हवी आहे टीम 94 कामन या संघाला. दीपेश वरती आक्रमण केलंय. इथे जबरदस्त चेंडू त्रिफला उद्ध्वस्त करतायत. पाठीमागणं अगदी त्रिफला दाखवलाय आणि त्याला उद्ध्वस्त केलाय. एक तेरी तो एक मेरी. फलंदाज माघारी परततोय. अमन गॉन. आणि त्यांच्या संवेद संपतजी वागळे यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. काही जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. अगदी फलंदाजाने शपल केलं होतं आणि शपल केल्यानंतर दीपेश मानेला ठाऊक होतं मागचा दरवाजा उघडा आहे आणि मागच्या दरवाजातून अगदी चेंडू घुसवलाय आणि त्रिफला उद्ध्वस्त केलाय. नवीन बॅटर तन्मय पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 4 वरती पहिला धक्का बसतोय टीम 94 कामन या संघाला. काल आपण पाहिले तर जबरदस्त धावा झालेत या मैदानावरती. एका षटकामध्ये 22 धावा हव्या असताना 4 चेंडूंमध्ये त्या 22 धावा चिच्या या फलंदाजाने अगदी त्या धावा चेस डाऊन केल्या सौरभ सिंगने. म्हणजे धावा होत आहेत या मैदानावरती. पहिल्या इनिंग मध्ये आपण भरपूर धावा पाहिल्यात. 50, 55, 60, 65च्या पलीकडे धावसंख्या जाताना आपण पाहिल्या. अगदी खोला चेंडू टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील होतं. पंच दर्शवतायत की ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झालाय आणि तिथून इम्पॅक्ट पाहिला. अशोक राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अपील फेटाळून लावलंय.
लेग बाईचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवरती अगदी पकडलं होतं फलंदाजाला. गोलंदाजी अफलातून राहिले. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दीपेश माने दाखवतोय माझ्यामध्ये ती कुवत आहे, माझ्यामध्ये ते कॅलिबर आहे आणि भरपूर मोठा दांडगा अनुभव या खेळाडूकडे पाहायला मिळतोय. टीम 94 कामन संघ जाऊन पोहोचतोय तो 5 या धावसंख्येवरती. आता बॅटिंग करता इनफॉर्म बॅटर अतुल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राइक एंडला एक क्षेत्ररक्षक कमी आहे बालकुम संघामध्ये, त्याच कारणास्तव थोडीशी तारांबळ उडते मैदानाच्या आतमध्ये. दीपेश माने तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. डावऱ्या त्याच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. लॉंग ऑफ आहे आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला मिड विकेटच्या क्षेत्रात पाहायला मिळतोय. आडव्या बॅटचा वापर करतायत. ऑन साइडला पुल करायचं होता मात्र अगदी योग्य लेन पाहायला मिळतंय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. निर्धावच्या माध्यमातून चेंडूचे सांगता होते आणि धावसंख्या 6-5 या आकड्यावरती स्थिरावली गेले. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. तुषार पाटील आमच्या समवेत जोडले जात असताना आपण पाहतोय ऑफिशियल गुणलेखक आहेत आणि खूप चांगलं लेखाजोखा ते आम्हाला दर्शवत आहेत. अतुल ठाकरेचा फटका फसतोय. बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक आलेत तिथे आणि कॉलिंग नव्हतं. यस नो वेट हा कॉल जुळणं गरजेची गोष्ट होती आणि जीवनदान प्राप्त झाले ते अतुल ठाकरे सारख्या फलंदाजाला. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. कॅच सुटल्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आलेत. हॅलो हॅलो धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जीवनदान प्राप्त झाले ते फलंदाज अतुल ठाकरेला, मात्र दुसऱ्या बाजूला तन्मय पाटील सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली करून दिली आहे आतापर्यंत दीपेश मानेने. फुलटॉस वरती घेतलंय, बैठक दाखवले आणि बॉलला पाठवलंय अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बादशाह चषक चौकार. असतो नेहमी टॉप. आई वितजी तू प्रकर्ष नवगर असतो नेहमी टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. थँक्यू डीजे. अक्षय पाटील डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त चौकार येतोय. तन्मय पाटीलच्या बॅटमधनं स्लॉक स्वीपचा फटका दाखवलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना अगदी ते फटके तो अद्यावत करतोय आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा झालेत त्या 10 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता पहिल्या षटकामध्ये किती टाइम घेतले, वेळ किती घेतलाय तर 6 मिनिटं घेतली गेलेत. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय अमोल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय, जास्त बाहेरच्या दिशेने निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना धावसंख्या 52च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना. धावसंख्या 11 धावा झालेत, 1 गडी बाद. नेल्सन फिगर अगदी स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. अतुल ठाकरे जबरदस्त फटका दाखवला. यावेळेस त्याच्या बॅटमधनं स्लॉक स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. अतुल ठाकरेचा झेल सोडणं महागात ठरू शकते आणि मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधनं हा पहिला षटकार येतोय. धावसंख्या आकार घेते मैदानाच्या आतमध्ये 17 धावा. काही जबरदस्त आक्रमण करतायत. बॅटरला आपण पाहिलं तर पॉवर प्ले नंबर 2 आपण पाहतोय.
इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलाय, मात्र जास्त बाहेरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल वळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेने फैरवलेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या पुसली गेली ते 18 या आकड्यावरती. एक चेंडू डिलिव्हर करण्याकरता आतापर्यंत 8 धावा मोजल्यात अमोलने. कुठेतरी लेंथ अँड लाईन चांगली ठेवावी लागेल. यस, एके स्पोर्टच्या वतीने हॅट्रिक करता 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल. गोलंदाजी करणारा गावदेवी बालकुम संघासाठी मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फॉलिंग स्वीपचा फटका दाखवलाय आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बादशाह चषक षटकार. फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. फॉलिंग स्विंगचा फटका दाखवलाय. अगदी झेल सोडण्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गावदेवी बालकुम संघाला सोसावा लागतोय. अतुल ठाकरे जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला टीम 94 कामांचा हा खेळाडू रंगात येतोय. धावसंख्या 24. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर ठेवायचा होता. दबाव वाढला गेलाय. अगदी दबावात गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगले चेंडू हाताला लागतील योग्य लेंथ अँड लाईन वरती आणि टिचून मारा तुम्हाला करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बालकुम संघाला. धावसंख्या आता झपाट्याने वाढत चालली आहे. 25 धावा आतापर्यंत 1.2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा अमोल तयार होतोय. यावेळेस उजव्या हाताने राऊंड द विकेटच्या शोधात आहेत. 25 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. रणबे मध्ये थोडासा बिघाड येतोय. अमोल तयार होतोय. अमोल वरती आक्रमण करतायत बॅटर. याही वेळेस ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची कडा घेतलाय आणि अगदी फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू निघून येतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक येईल तद्वर मात्र एकच धाव. चांगला चेंडू हाताळला होता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस दाखवलाय. तर व्हेरिएशन असणं गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कालाची गरज बनली गेली आहे. धावसंख्या पोचली गेली ती तुषार आम्हाला दर्शवत आहेत. 26 धावा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत अमोलच्या माध्यमातून. मात्र आता उजव्या हाताचा फलंदाज तन्मयनेही एक चौका ठोकलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या 26 धावा झाले. योग्य दिशेने वाटचाल करतायत. जास्तीच्या धावा आम्ही बनवू असं कर्णधाराने सांगितलं होतं. मोठा फटका खेळलेत मात्र क्षेत्र चुकीचं निवडलंय. तिथे आपण पाहिलं तर घोषंकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि धावा मिळतील तिथे 2. फटका जबरदस्त खेळले होते. टायमिंग प्रॉपर होतं मात्र घोषंकित क्षेत्र आहे आणि त्यामध्ये 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोचली गेली ती 2च्या मदतीने 28 वरती. अमोलचं हे भरपूर मागडं षटक भरपूर लांबडं षटक पाहायला मिळतंय. त्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात. यस पंच. चला पंचांची वाद घालू नका. सामना चालू करा.
धावसंख्या फलकावरती 28 झाल्या 28. एक गडी बाद आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती अमोल मागडा ठरलाय. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या आणि 4 चेंडूंवरती आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा खर्च केल्यात त्या 18. विकेटच्या शोधात आहेत. विकेट घ्याव्या लागतील. चांगला फटका खेळले. जमिनीलगत खेळतायत. जस्ट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल केलाय वेगाने. अगदी आपण पाहतोय बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. क्षेत्ररक्षण करतोय. धावा वाचवल्यात मैदानाच्या आतमध्ये 2 आणि धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचतोय. 30-30. शेवटचा बॉल असेल. अमोल गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. धावसंख्या अगदी झपाट्याने वाढत आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या षटकात कालही आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली होती. मात्र जसा पॉवर प्लेचा बंधन शिथिल होते तदनंतर धावा कमी प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च एकदा बॉलर तयार. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा असणार आहे. चांगला फटका खेळले. जमिनी लगत खेळले. भरपूर मोठा गॅप आहे. शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला टपवलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. काटेकोरपणा दाखवावा लागेल. जसे सामने अगदी चांगल्या वेळेत सुरू झालेत आणि 5-5 षटकांचे सामने पहिल्या फेरीत आपण खेळतोय. दुसऱ्या फेरीमध्ये 4-4 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. एवन जोडी जितू पाटील राकेश पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यांना लाभलेली अगदी बादशाह कुटुंबांची साथ आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर जितू पॅकर्सची संपूर्ण टीम यंग असोत किंवा दत्तगुरु नवघर मास्टर ए आणि दत्तगुरु नवघर मास्टर बी या दोन्ही टीमची साथ त्यांना लाभली गेल्या. कौतुक करावं लागेल कारण आयोजन नियोजन म्हटलं की फक्त खाऊ काम नाही. भरपूर मोठा शामियाना इथे उभारला गेला आणि तो शामियाना उभारण्यासाठी भरपूर मेहनत या सर्वांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 3 षटक हाताळण्याकरिता कोणता गोलंदाज वापरतायत याकडे लक्ष लागले कारण विकेट घ्यावे लागतील. टीम 94 कामनची गाडी अगदी सुसाट सुटले. पहिल्या षटकात 10 दुसऱ्या षटकात 24 धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचते आणि त्यामध्ये अतुल ठाकरेचा सोडलेला झेल कुठेतरी अगदी नुकसान सोसावं लागलंय गावदेवी बालकुम टीमला. क्षेत्ररक्षण सजवत आहेत. डीप मध्ये अगदी जास्तीचे क्षेत्ररक्षक आता घेतले जातील कारण पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 3 षटक हाताळण्याकरिता दीपेश मानेला आणले गेले. विकेट टेकर गोलंदाज आहेत. विकेटचा शोध चालू आहे गावदेवी बालकुम संघाचा. दीपेश चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात केली होती. शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर आला मात्र त्या षटकात अफलातून त्यांची गोलंदाजी राहिली. अमान सारखा जबरदस्त बॅटर त्याने माघारी परतवला होता. चलो जास्तीचा वेळ तुम्ही घेताय क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता. डावऱ्याचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल ठाकरे 2 षटकार काय लाजवाब त्याने खेचलेत. एक मिड विकेटला तर दुसरा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी उत्तुंग टोले त्याने दाखवलेत. मैदानाच्या चहू बाजूला फटके खेळण्याची क्षमता खेळाडू मध्ये पाहायला मिळते. उचली जास्त आहे पंचांच्या निदर्शनात आले. डोक्याच्या अगदी वरून चेंडू गेला आणि 1 फॉर द ओव्हर व्हाईट बॉलचाही सिग्नल करतायत पंच. अवंतर दाबेनिशी धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. 35 रन्स ऑन बोर्ड
आमच्या समवेत मीरा भाईंदरचा एक गोड आवाज, मनीष पाटील हेही आज जॉईंट झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखीन एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक अजूनही जजमेंट दाखवतोय आणि पाहता पाहता इथे 2 धावा पूर्ण झाले. तिसऱ्याही धावेसाठी निघालेत आणि 3 धावा आता सहजतेने मिळतील. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. जजमेंट चांगलं नव्हतं आणि त्याच कारणास्तव धावा मिळतायत. 3च्या मदतीने धावसंख्या पोचली गेली. एकंदरीत पाहिलं तर 38 या आकड्यावरती दीपेश माने विकेट टेकर गोलंदाज आहेत. मी मगाशीही उल्लेख केला ते संधी प्राप्त करतायत गोलंदाज, मात्र त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना करता येत नाही. काही जबरदस्त अगदी आपण पाहतोय धावांचा वेगही वाढतोय, कारण फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून क्रिकेटच्या खेळात चालत नाही. तुम्हाला क्षेत्ररक्षणही चांगलं करावं लागतंय. ज्यावेळेस क्षेत्ररक्षकांची साथ अप्रतिम लाभते गोलंदाजांना, त्यावेळेस त्यांचा आत्मविश्वास अगदी दुणावलेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 2 झेल सुटलेत, 1-0 या धावसंख्येवरती आणि तदनंतर आपण पाहिलं तर 14 धावसंख्येवरती अतुल ठाकरेला मिळालेली ही 2 जीवनदान. जबरदस्त वेग पाहायला मिळतोय. वेगात चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात जरूर होते, मात्र लेंथ अँड लाईन थोडीशी खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून करतायत. धावसंख्या पोचते गेले ती 39 वरती. अजूनही आपण पाहिलं तर 17 बॉलचा खेळ या इनिंग मध्ये बाकी आहे. चांगला चेंडू खाली राहिलाय, पायावरती आदळतोय अमोलच्या, मात्र तत्पूर्वी 1 धाव इथे 22च्या माध्यमातून मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 4040. मेहनत चांगली घेत आहेत गोलंदाजी करत असताना दीपेशला आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या जरूर, मात्र 1 विकेट जो प्राप्त झालाय तो दीपेशच्या नावावरती, दीपेशच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश तयार. डावऱ्याच्या बॅटर करता प्रोटेक्शन घेतलं गेलंय. डीप मध्ये आपण पाहिलं तर लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. याही वेळेस उडवलंय बॉलला आणि पाठवलंय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला, सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग टोला षटकार. पाहायला मिळत आहेत. अतुल ठाकरे ही इज नाव ऑन फायर. 46 धावा फलकावरती लावल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती दीपेश तयार होतोय. ही लेन चांगली आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत, मात्र जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू कट होतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल. भरपूर मोठ्या प्रमाणात व्हाईटच्या माध्यमातून ही धावा आलेत. आतापर्यंत 6 बॉल वाईड हाताळलेत. या इनिंग मध्ये धावसंख्या पोहोचली गेली ती 47 वरती. 15 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 15 बॉल मध्ये 47 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र पंचांचा एक हात समांतर दिशेला फैरवलाय, म्हणजेच हा दुसरा बाउन्सर होता. नो बॉल. बजर वाजलाय आणि म्हणजेच प्रीहिट. धावसंख्या फलकावरती 48 वरती जाऊन पोहोचताय. अगदी उचली देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अनपेक्षितरित्या चेंडू उचलतायत आणि एसटी रक्षकालाही ते कॅरी करता आलेले नाहीत. धावसंख्या 48. प्रीहिटचा बॉल घेऊन बॉलर मैदानाच्या आतमध्ये टीम 94 जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतंय. यावेळी जबरदस्त चेंडू हाताळलाय. बॅटची कडा घेतलाय. एस्टन वरती बॉल आदळतोय, मात्र फ्रीडचा बॉल असल्या कारणास्तव फलंदाज बाद होऊ शकणार नाही. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक विकेट करता AK स्पोर्टच्या वतीने 1000चं पारितोषिक लावले गेले. ऊर्जा देण्याचं ते काम करतायत. अतुल ठाकरे 2 जीवनदान, 1 0 वरती आणि 1 14 वरती आपण पाहतोय. तुषार आम्हाला निश्चितच कळवत आहेत.
आणि तदनंतर अतुल ठाकरेच्या बॅट मधनं 24 धावा 9 बॉल वरती आलेले आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला 6 चेंडू 12 मध्ये तन्मय पाटीललाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्टिंग स्कोर पाहिला तर 92च्या दिशेने वाटचाल करू शकतात टीम 94 कामन. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश तयार, फुल टॉस टाकलाय त्यावरतीही प्रहार करतायत. जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आमचे जे प्रेक्षक बसले त्यांच्या स्वागताकरता बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, सिक्सर. एस पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे बिमर पाहण्याकरिता. राकेश राऊत सरांना अगदी वॉर रूम मध्ये यावं लागेल. Yes, it is no ball. आणखीन एक नो बॉल येतोय. पंचांनी अगदी योग्य डिसिजन घेतलाय. तिसऱ्या पंचांची मदत अगदी योग्य पद्धतीने घेतलेली पाहायला मिळते. नो बॉल वरती षटकार आलाय आणि आता फ्री हिटचा सामना करायचा आहे. दीपेशी मागडा ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. 56 धावा टीम 94 कामन. हाही बॉल फुलटॉस हाताळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट करतोय बॉल आणि निघालाय सीमारेषेच्या दिशेने. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करतायत दोन्ही बॅटर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट ही पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि धावसंख्या पोचली गेली ती 58 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातला. पहिल्या षटकाला वगळता अगदी दुसऱ्या षटकात 24 आणि या षटकात आपण पाहिलं तर आतापर्यंत याही षटकात 24 धावा आतापर्यंत घेतल्या होत्या आणि जबरदस्त फटका टक्कन आवाज आलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग टोला षटकार. डीजे शुभागमन होत आहे व्यासपीठाच्या दिशेने. आमचे मान्यवर उपस्थित झालेत. एस नवगर पोलीस चौकीचे PSI साहेब आले. राम कदम साहेबांचं आगमन झाले. त्यांचं करूयात आपण बादशाह चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गावरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय. षटक क्रमांक 4 रुद्र पाटील या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवलाय. विकेट घ्याव्या लागतील. एका बाजूने आपण पाहिलं तर तन्मय ही वेगात निघालाय. 9 बॉल वरती 26 धावा तन्मयने बनवल्या आहेत. 9 मध्ये 24 अतुल ठाकरेने बनवल्या आहेत. मात्र रुद्रला कमबॅक करावं लागेल. शॉट ऑफ प्लेन त्यावरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि जजमेंट जबरदस्त दाखवलंय आणि पाठवले माघारी. यावेळेस आपण पाहिलं तर अतुल ठाकरे सारख्या फलंदाजाला गॉन. वीराबाई नर्मदला मोठा चषक ट्रॉफी आणलत आकर्षक. नवगर गावचा बादशाह मैदान वेगळीच त्याची हाय झलक. थँक्यू डीजे. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राहिल अन्सारी दाखल होतोय. धावसंख्या 64 धावा. 2 माघारी फलंदाज परतलेत. रुद्र पाटीलने अगदी चांगलं कमबॅक केलंय. झेलबादच्या माध्यमातून पाठवले माघारी फलंदाजाला. खुला चेंडू टाकतायत. यॉर्कर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलेत. एक धाव घेतली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. धावसंख्या आता पोहोचते ती 65 धावा. चला विनंती असेल नागवा 11
आणि केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. एक इनिंग नंतर लगेच टॉस संपन्न होईल. पासष्ट धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तन्मयीला स्ट्राईक वरती आणतायत. राहिल अन्सारीला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग तन्मयीने केली आतापर्यंत आपण पाहिलं तर. आणि तन्मयीच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 2 षटकार आणि त्यानंतर 2 चौकार आलेत. 26 धावांवरती तो फलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना अगदी लईमध्ये पाहायला मिळतोय. लईबद्ध झालेत. आता गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलंय जरूर, मात्र ऑप्शनचे जास्त बाहेर चेंडू ठेवतायत. वाईट बॉलचा इशारा होतोय आणि धावसंख्या पोहोचली गेली ती 66 या आकड्यावरती. $66 धावा. मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे दाद मागताय. बॅटला चेंडू लागलाय का याकडेही लक्ष असेल पंचांचं. मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना चांगले चेंडू हाताळलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर रुद्र पाटीलने अफलातून कमबॅक करून दिलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण गडी माघारी परतवलाय. ससू नवगर वरनं अगदी आपण पाहतोय विनय दादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. बादशाह चषक 2026 मध्ये चांगला फटका खेळले. क्षेत्ररक्षकाची साथ मगाशी मी उल्लेख केला चांगली असायला हवी. मात्र 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी निघालेत बॅटर आणि पाहता पाहता 3 धावाही ते पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. 3च्या मदतीने धावसंख्या 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. धावांचा वेग वाढतोय. तन्मय 29 वरती जाऊन पोहोचला गेलाय. राहिल अन्सारी सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सर्व काही विपरीत घडते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिले तर गावदेवी बालकुम या संघाच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विकेटच्या शोधात आहेत. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ व्यवस्थित लाभलेली नाही. त्यामध्ये 2 जीवनदान झेल सुटल्यानंतर त्याचं भुगतान सोसावं लागलं. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली गेली ती 69 वरती. इथून अजून आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. रुद्रने जबरदस्त कमबॅक करून दिलाय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. अचूक टप्प्यावरती तो चेंडू हाताळतोय आणि निश्चितच प्रश्न विचारण्याचं काम त्याने केलंय फलंदाजांना. चलो दोन्ही टीमला आम्ही पुन्हा एकदा कॉल देतोय. नाखवा 11 आणि केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड आपण टॉपच्या दिशेने या. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, बैठक खेळायचं होतं मात्र चेंडू अनपेक्षितरित्या थोडासा उचललाय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना 69 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर 85 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि 86चं टार्गेट ठेवलं होतं. त्याला बीट करतात का पाहावं लागेल. खोलात चेंडू टाकलाय. जबरदस्त यंग टॅलेंटला आपण पाहतोय. रुद्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. खोलवर चेंडू हाताळतोय आणि फलंदाजांना अगदी प्रश्न विचारतोय. एकच धाव याही चेंडूवरती मिळते. धावसंख्या 70 धावा फलकावरती टीम 94 कामन या संघाच्या पाहायला मिळत आहेत. 4 षटक समाप्ती अखेरीस 70 धावा. जाऊया आपण तत्पूर्वी डीजे कडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. असतो नेहमी टॉप आई जी तू प्रकर्ष नवगर असतो नेहमी टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक अगदी तोही भुर्दंड सोजावा लागतोय. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. 32 मिनिटं आतापर्यंत या इनिंगला 4 षटकांमध्ये आपण पाहतोय 32 मिनिटं घेतली गेलीत आणि तोही भुर्दंड आता सोसावा लागेल क्षेत्ररक्षण करत असताना बालकुमच्या या संघाला. सत्तर धावा, 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. भूषण भोईर आलेत गोलंदाजी मार्गावरती. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि 6 बॉलमध्ये आता कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील. कारण मैदानाच्या आतमध्ये मागचं षटक आपण पाहिलं तर फक्त 7 धावांचं आलंय. त्यामध्ये
6 धावा खर्च केल्यात रुद्र पाटीलने. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकामध्ये 24, तिसऱ्या षटकात 30 आणि या षटकात आपण पाहिले तर 6 धावा आतापर्यंत मोजल्यात. यस पंच सगळं मायनस करून 5 मिनिटं मायनस केली तरी केवढं होतं 25 मिनिटं होतं 32 निश्चितच आपण पाहिलं तर 32 मिनिटं लागलेत. म्हणजे त्यामध्ये आपण 5 मिनिटं फलंदाजांना येण्या जाण्याकरिता नो बॉल चेक करण्याकरिता पकडली तरी सुद्धा जास्त मिनिटं झालेली आहेत. आणि त्याच कारणास्तव तिसऱ्या पंचांनी सांगितले की आपण एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे. शेवटचं षटक 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय. 70 धावा काही जबरदस्त मजल मारले आतापर्यंत टीम 94 कामन या संघाने. शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्गावरती भूषण भोईर एक्सपिरियन्स गोलंदाज वापरला जातोय. अनुभवाचे बोल दाखवतील का मैदानाच्या आतमध्ये? कारण रुद्रने अफलातून गोलंदाजी केल्या आणि रुद्रने आपल्याकडे असलेले ते टॅलेंट दाखवले मैदानाच्या आतमध्ये. उचली देणारा चेंडू, पुन्हा चेंडू हवेत गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट आता चांगलं दाखवलंय आणि फलंदाज राहिल अन्सारीला झेलबादच्या माध्यमातून पाठवले माघारी. गडीबाद आमचा बादशाह चषक येऊन जोडी आहे बघा लैटो. धन्यवाद. आदरणीय राजेश म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला सन्मान आपण राकेश पाटील यांना करण्याची विनंती करतोय. राजेश म्हात्रे या माझे नगरसेवक उत्कृष्ट क्रिकेटपटू. आपला सन्मान राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. या क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटचा खेळ एकाच व्यासपीठावर सर्वांना एकत्र घेऊन येतो. मग वय ही फक्त एक संख्या असते, पण क्रिकेटपटू नेहमीच एकमेकांना बरोबर ओळखतो. आणि म्हणूनच क्रिकेटपटूंच्या शुभ हस्ते क्रिकेटपटूचा सन्मान आपण पाहतोय. आदरणीय राजेश म्हात्रे साहेबांचा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण या स्पर्धेला भेट दिलीत आणि या 2 युवा आयोजकांना आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार. त्यानंतर आदरणीय विनयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेशजी भोईर उपस्थित आहेत. आदरणीय गणेशजी भोईर जे अगदी जवळचे मित्र आहेत A1 जोडीचे. म्हणजेच असा कुठलाच उपक्रम नसतो जिकडे गणेश दादा उपस्थित नसतात. आणि म्हणूनच A1 जोडीवर त्यांचा नेहमीच भरोसा राहिलेला आहे आणि ही मैत्री जपताना ते नेहमीच प्रत्येक उपक्रमामध्ये सहकार्य देतात. आदरणीय गणेशजी गजानन भोईर माझे नगरसेवक यांचा देखील व्यासपीठावर सन्मान राकेशजी पाटील आणि जितूजी पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय संपतजी वागळे जे उद्योजक आहेत आणि तितकेच चांगले ते क्रिकेट प्रेमी आहेत. म्हणजे त्यांच्या शॉपवर नेहमीच टीव्हीवर वेगवेगळ्या स्पर्धा लाईव्ह चालू असतात. तर संपतजी वागळे यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. तर मी विनंती करतोय आदरणीय राकेशजी पाटील आणि आदरणीय जितूजी पाटील, संपतजी वागळे जे स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटपटू आहेत, यशस्वी उद्योजक आहेत. आपला सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेला आपलं मार्गदर्शन सहकार्य दिलं त्याबद्दल तुमचं सुद्धा स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय नवगर पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय राम कदम साहेब या आपला देखील सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. मला असं वाटतं याच मैदानात साहेब सराव करतात सुद्धा. राम कदम साहेब या नवगर पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय राम कदम साहेबांचा सन्मान A1 जोडी राकेशजी पाटील जितूजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. अपडेट किंवा स्कोर दिनेश स्कोरी झालाय 71 धावा झालेत फलकावरती. चला 71 झालेत. पुढचे 2 संघ रिटर्न आहे टॉस साठी. जसा पाहुण्याचा सन्मान संपेल हा पहिला डाव संपेल आपण टॉस करणार आहोत. 71 झालेत. टीम 94 कामन
मोठा फटका खेळले, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक उत्तुंग टोला षटकार. चला, आदरणीय विनयजी पाटील ससू नवगरचे यशस्वी उद्योजक आणि तितकेच ते ससू नवगरला कमी आणि भाईंदरला जास्त असतात. तर विनयदादा पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतो. ही मैत्री जपत असताना ते सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. तर जितूजी पाटील आणि राकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा मित्राचा सन्मान होतोय. आदरणीय विनयजी पाटील ससू नवगरचे यशस्वी उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. असंच यशस्वी व्हा ही सदिच्छा. धन्यवाद. जुने चेंडू नाहीत पंच. चला, हेमंतजी राऊत आपण यायचं आहे आता. का ते खारीगावचे कमी नवगरचे जास्त आहेत. अभिदादा पाटील यांचे जवळचे मित्र आहेत. या हेमंत राऊत यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. मी विनंती करतोय राकेशजी पाटील आणि जितूजी पाटील या. हेमंतजी राऊत जे खारीगाव मास्टर्सचे अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. हा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद हेमंतजी राऊत, थँक्यू. यस, नवीन चेंडू दिला गेलाय कारण जुने चेंडू नाहीत, त्या कारणास्तव तुम्हाला नवीन चेंडूने खेळावं लागेल. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 77 धावा. हेमंत राऊत यांचा सन्मान तिथे व्यासपीठावरती होतोय. उचली दिली गेले आणि पंचांचा एक हात समांतर दिशेने फैरावला गेलाय, म्हणजेच नो बॉल. नो बॉलचा सिग्नल होतोय. फ्री हिटचाही सिग्नल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 78 वरती 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हुसेन भोईरने पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर धावा त्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. जबरदस्त चेंडू, अगदी चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि तिथे पाठवला यष्टीरक्षकाच्या दिशेने. तिसऱ्या पंचांची मदत फलंदाजी करणाऱ्या संघाने आता घेतली गेले. राकेश राऊत सरांना पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये यावं लागेल. व्हाईट बॉल आहे का हे चेक करावं लागेल. नो बॉल. पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नो बॉल घोषित करतायत. एक्सचेंज रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय डोक्याच्या भरपूर वर्ण चेंडू गेलाय आणि त्याच कारणास्तव राकेश राऊत सरांनी नो बॉल इथे दिला गेलाय. धावसंख्या आता पोहोचली गेली ती फलकावरती 79 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू आहे. तन्मय एका बाजूला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ आता बाकी राहिला आणि तन्मयला आपण पाहिलं तर 14 बॉल आणि 35 या धावसंख्येवरती तो खेळतोय. मोठा फटका खेळलेत आणि तोही गॅप मध्ये खेळलेत. पाठवले बॉलला सीमारेषेच्या पलीकडे, 1 टप्प्यासहित चौकार. धन्यवाद डीजे. चेंडू द्या. प्रेक्षकांकडे चेंडू गेला असेल तर द्या मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 83 वरती जाऊन पोहोचलाय. तन्मयला आपण पाहिलं तर 39 वरती पोहोचला गेलाय. जवळपास 2 धावा अजूनही हव्या आहेत. या स्पर्धेतील उच्चांक गाठण्याकरता 85 धावा बनवल्या होत्या पहिल्या दिवसामध्ये.
आणि आज मात्र टीम 94 कामन संघ पुढे येतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये 83 वरती 3 धक्के बसलेत. यस, यावेळेस आखू टप्प्याचा बॉल त्यावरती केलाय प्रहार, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आम्ही थांबवतोय. चला, दोन्ही टीम कर्णधारांना विनंती असेल, नाकवा 11 आणि केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड, दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय. धावसंख्या पोहोचली गेली ती 89 या आकड्यावरती आणि तन्मय पाटीलला आपण पाहिलं तर 16 बॉल 45 वरती 8 वाजून 10 मिनिटांनी चालू झाली होती. यस राकेश दादा, तुम्ही सांगतायत खुला चेंडू टाकला. यावेळेस जर बॅटच्या रडार मध्ये आला असता तर निश्चितच मोठा फटका पाहायला मिळाला असता. 1 धाव घेतलाय, दुसऱ्या धावेसाठी बॅटर निघालेच जरूर आणि पाहता पाहता 2 धावाही इथे घेतल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, 2च्या मदतीने धावसंख्या 91 वरती जाऊन पोहोचतोय. हायएस्ट स्कोर या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय टीम 94 कामनच्या माध्यमातून आणि बनवायचे आहेत 30 चेंडू मध्ये 92 धावा गावदेवी बालकुम या संघाला. चला, टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय. केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि नाकवा 11 दोन्ही टीम कॅप्टन आपण या. टॉस तिथे संपन्न होईल. यस, कुणाल पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत. कॉइन घेऊन ये. चला, टॉस कॉइन घेऊन या. दोन्ही कॅप्टन आपण या टॉसच्या दिशेने विनंती करतोय. नाकवा 11 सातपाटीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड. चला, या आपण टॉपच्या दिशेने बोलतोय. राजेशजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन होईल. A1 जोडी आणि दुसऱ्या बाजूला बादशाह चषक असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. नाकवा 11 सातपाटी आणि केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड या दोन टीम मध्ये टॉस होतोय. एका बाजूला अब्बास भाई आणि दुसऱ्या बाजूला सुमितला आपण पाहतोय. टॉस कॉइन स्पिन होतोय. A1 जोडी म्हणून कॉल दिलाय आणि यस, A1 जोडी येते. केबी मीरा रोड संघाने टॉस इथे जिंकलाय. दोन्ही टीम कॅप्टनला पण शुभेच्छा द्या आणि दादांना विनंती असेल आपण असा नसतो व्हायचा आहे. अब्बास भाई, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना सातपाटीचा संघ पहिल्यांदाच या क्रीडा नगरीत आलाय. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कम से कम ट्राई करेंगे रोकने के लिए. बॉलर्स है हमारे पास, तो कम से कम जितना होगा उतना ट्राई करेंगे. आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द कशा माध्यमात व्यक्त कराल? अच्छा ही टूर्नामेंट है, अच्छा ग्राउंड है, बहुत सालों से खेल रहे हैं यहाँ पे. आई थिंक इट्स ऑलरेडी 25 साल के ऊपर हो गया मुझे खेल के, और बहुत अच्छा ग्राउंड है. और हमारे मीरा भाईंदर में टूर्नामेंट है तो सवाल ही नहीं उठता है कि खेलना ही है. तो इसके लिए एंट्री भी डालो, खेलेंगे और इंशाल्लाह जीतेंगे भी. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं? बॉल फर्स्ट. पहिल्यांदाच या क्रीडा नगरीत आल्यात. मैदानाविषयी, या स्पर्धेविषयी 2 शब्द मनोगत कसं व्यक्त कराल? खूप छान वाटतंय. आम्ही फर्स्ट टाइम आलो खेळायला,
तर वाटत नाही की बॉम्बेमध्ये म्हणजे अशा बिल्डिंग्स वगैरे असतील, तिथे चांगला ग्राउंड असेल. खूप चांगलं वाटतंय. विकेटची कॉन्क्रीट विकेट आहे, चांगलं वाटतं आणि ग्राउंडसुद्धा ग्रीन आहे. आता टॉस आपल्या मनाच्या विरुद्ध लागलाय, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, या मैदानावरती धावा होत आहेत. असं काही टार्गेट निश्चित नाही आहे. बॅट्समनवरती पण असं टार्गेट सेट करून असं लोड नाही आहे. त्यांनी त्यांचा नॅचरल गेम खेळावा, जो होईल. दोन्ही बाजू खेळावं लागतात. बॅटिंगवाले बॅटिंग करावं लागतं, बॉलिंगवाली बॉलिंग करावं लागतं. ते जितके रन्स करतील तितके आम्ही बॉलर्स लोक मेहनत करू. तर टॉस इथे संपन्न झालाय. दोन्ही कर्णधारांचं मनोगत आपण ऐकलं. टॉस इथे संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय KB11 मीरा रोड संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. बॅटिंग करायची आहे नाकवा 11 सातपाटी या संघाला. चला जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज झाले मीरा भाईंदरचा गोड आवाज मनीष पाटील सर. धन्यवाद दिनेश जिकणी. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. एवन जोडीच्या वतीने ही भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा. आजचा दिवस आहे 4था आणि 4थ्या दिवसातला पहिला सामना. पहिल्या सामन्यामध्ये पहिला डावा टीम 94 कामाणी या संघाने बनवल्या टोटल 91 धावा आणि 92 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. संघाकडे सुद्धा ती कॅपेबिलिटी आहे की या सर्वोत्तम धावफलकाला ते क्रॉस करू शकतील तसे बॅटर्स आहेत. आज फक्त एक बॅटर नाहीये, पण म्हणतात ना की एक नसला तर संघ चालत नाही, असं होत नाही. तर पाहूया त्यासाठी भावेश बारिया, त्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो. भावेशकडे ती कॅपेबिलिटी आहे आणि दीपेश माने यांची साथ त्यांना मिळणार आहे. तर ह्या सुरुवातीच्या जोडीवर खूप काही निर्भर आहे गावदेवी बाळकुम संघाचं भवितव्य या सामन्याचं. 92 धावा आहेत. मानसिकता ही सकारात्मक ठेवायची आहे, जरी हेवी टोटल चेस डाऊन करायची आहे. पण बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते. पहिल्या षटकासाठी मनीष तारी. स्ट्रायकर साइडला आहेत दीपेश माने, नॉन स्ट्रायकर साइडला भावेश बारिया. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स, मिड ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 30 सर्कलच्या आत, लॉंग ऑन आणि वाईड ऑफ, लॉंग ऑफ सर्कलच्या बाहेर. चला मी वेळ मोजतोय. 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होतोय, लक्षात घ्या. तुम्हाला देखील ती माहिती मिळेलच. पहिला बॉल फोर्स केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, नो चान्स फॉर द फिल्डर. सुरुवात या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाची चौकाने करतोय दीपेश माने. फॅन्टास्टिक स्ट्रोक. स्ट्रोक खेळलाय, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि ऑन द राईट स्ट्रोक खेळताना जितकं इलिव्हेशन 30 या सर्कलला क्लिअर करण्याचं होतं तितकंच मिळालंय. पुन्हा एकदा तो स्ट्रोक इन फ्रंट ऑफ द विकेट. पण आहे तमिळनाडूला क्षेत्ररक्षक अमान बॉलवर पोहोचतील तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉल परवडणार नाहीये, कारण 30 चेंडूंचं क्रिकेट आहे आणि 30 चेंडूंच्या क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही 92 धावा चेस करताय तेव्हा प्रत्येक बॉलवर धावा आल्याच पाहिजे. आणि त्यासाठीच ते काम आता फलंदाजांचं थोडंसं कठीण बनलंय. पण ही नवीन गोष्ट नाहीये बाळकुम संघासाठी. अशा कित्येक सामन्यांना त्यांनी आपल्या नावावर केलेलं आहे. पण चांगलीच गोलंदाजी मनीष टारी यांची पाहायला मिळते. मनीष टारवी पहिले बॉलवर चकवा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. म्हणजेच त्यांनी देखील आपल्या जबाबदारीचा खेळ देण्याची सुरुवात केलेली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल पुढे खेळलाय, आहेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वैभव धूम. बॉल अडवतील तोपर्यंत मिळते 1. पहिल्या षटकात टीम 94 कामण संघाकडून योग्य पर्याय गोलंदाजीचा वापरला गेलेला आहे मनीष टारवी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 5 जिंकण्यासाठी अजूनही 87 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 26 चेंडू 87 धावा. स्ट्रायकर साठी पहिल्यांदाच भावेश बारिया, लॉंग रेंज हिटर म्हणून त्यांची ओळख आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, साऊंड तर चांगला आलाय. पण आता बॉल लॉंग ऑफ लाडवला गेलाय. पुन्हा एकदा धूमने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे लॉंग ऑफला. आपल्या संघासाठी 2 धावा वैभवने वाचवलेल्या आहेत. यालाच म्हणतात डेडिकेशन टू वॉर्ड्स क्रिकेट. किती वेगानं ते उजवीकडे सरकले आणि शेवटपर्यंत त्यांनी तो चान्स घेतला. बॉल पायाच्या सहाय्याने त्यांनी आत ढकलला. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. धावसंख्या पोहोचते 7. गावदेवी बाळकुम. आता सुरू झाला द भावेश बारिया शो. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार.
का लगेच बॉलर पाठवून द्यायचा आहे. काय स्ट्रोक सजवलाय पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. चेंडू मध्ये कुठली खराबी नव्हती पण काय स्ट्रोक ऍडजस्ट केलाय. गुडलेंदा बॉल पिच केला होता, पिकअप स्ट्रोक खेळलाय भाविश बारियाने आणि तो त्याचा आवडीचा झोन आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑनला तो खूप चांगला खेळतो आणि त्याचंच प्रमाण त्यांनी पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचून दिलं. गावदेवी बाळकुम संघाची धावसंख्या बिनबाद 13 जिंकण्यासाठी अजून 79 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 79 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर राहिल अन्सारी द परफेक्ट ऑलराऊंडर. कामणचा हा धुरंदर पाहूया. समोर आव्हान आहे दीपेश मानेचं. पहिल्या षटकावर तर चांगला खेळ मनीष टारवीचा राहिलाय पण सुरुवात या षटकाची अवांतर धावेने होते. राहिलच्या हातातून बॉल निसटलेला आहे आणि ते त्याला कळलंय सुद्धा. 14 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजून 78 ची गरज. बॉल शिल्लक आहे 24. कॅन बी कॅनॉट बी, चॉईस इज युअर्स. त्यामुळे तुम्हालाच ठरवायचं आहे तुम्हाला जिंकण्यासाठी नेमकं काय करायचं. तो अभ्यास तुमच्याकडे असलाच पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुम्ही सातत्यानं अनुभवाचं क्रिकेट खेळताय तर अनुभव दोन्ही संघांकडे तगडा आहे. ग्रामीण क्रिकेटचा अकबर मागून नेव्हिगेट करतोय राहिल अन्सारीला. पाहूया दीपेश माने प्रत्युत्तर कसं देईल. धीम्या गतीचा बॉल आणि प्रत्युत्तर षटकारा देण्याचा प्रयत्न आणि गतीच्या जाळ्यामध्ये दीपेश माने अडकले आणि राहिलच्या खात्यात विकेट. पहिला फलंदाज बाद गावदेवी बाळकुम. खेळ टिपलाय आणि विकेट राहिल अन्सारीच्या खात्यात जातोय. फलंदाज दीपेश माने बाद होऊन परतोय आणि आता प्रथम भुईर हे नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर्स एंडला खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक फलंदाजाची जबाबदारी आता वाढेल आणि जबाबदारी घेऊन खेळल्यानंतर तुमचा खेळ आणखीन चांगला होतो हे तर तुम्हाला जाणवत असेलच आणि म्हणूनच प्रथम कडून ती अपेक्षा ठेवू शकतो. तरुण तडफदार फलंदाज, मधल्या फळीतील एक स्ट्रायकर बॅटर जो नेहमीच एअर स्ट्राईक करण्यासाठी ओळखला जातो. त्यांची आता पाहूया जबाबदारी फलंदाजी दिसते का. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर भावेश बारिया यांनी त्यांना का लॉंग रेंज हिटर बोललं जातं ते प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे अजूनही पाहूया प्रथमच्या वतीनं तशी मदत धावफलकाला मिळते का. पुढचा बॉल राहिल अन्सारी. शॉर्ट लेन फटका चुकलाय. मिड ऑनला मागे जावं लागतंय. अमान बॉल जज करतोय. थोडा कॅज्युअल राहिला अमान आणि इतकं कॅज्युअल राहून नाही चालणार. कॅच होऊ शकला असता पण त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झालेली आहे. राहिल थोडा फ्रस्ट्रेट झालाय कारण आणखीन एक मौका त्याने बनवला होता. झेल टिपला गेला असता, ब्रेस कंप्लीट झाली असती, दबाव वाढला असता गावदेवी बाळकुंवरचा पण आता कॅच ड्रॉप झाले. स्ट्राईक रोटेट नाही झाली. प्रथमने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 16 झाल्या. जिंकण्यासाठी 276 धावांची गरज. आकडा खूप मोठा आहे आणि जितक्या वेगाने तुम्ही खेळाल तो आकडा जवळ करता येईल. पावलं नाही चालली, फुटवर्क पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाहत होता पण फुटवर्क तितकं मेंटेन नाही करत. त्याला रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. डिका स्पोर्ट्स वर ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर आणि पुढचा बॉल 17 लॉस ऑफ 1 गावदेवी बाळकुम. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. फ्री हिटच्या बॉलवर तितका फायदा नाही उचलता आला. कदाचित 92 धावांच्या लक्ष्याचं दडपण घेतलंय की काय, कारण गावदेवी बाळकुम टीम ही अटॅकिंग टीम म्हणून ओळखली जाते. कदाचित हंगामाचा शेवट असल्यामुळे सराव सुद्धा थोडासा कमी असावा, कारण कमिटमेंट दिली होती की आम्ही येणार आहोत आणि ती कमिटमेंट अमोल भोईर आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी पाळलेली आहे. तू काय बॉल हवेत ऑन द राईज खेळायचा प्रयत्न चुकला. एक्स्ट्रा कव्हरला झेल आणि अतुलनेच टिपलाय तो या डावातला दुसरा झेल आणि गावदेवी बाळकुम या संघाला दुसरा धक्का. 17 धावा 17 लॉस ऑफ 2.
रुद्र भोईर. रुद्रने या सीझन मध्ये खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांना संधी सुद्धा अमोल भोईर यांनी दिले. गोलंदाजी देखील त्यांची चांगली झाली आणि फलंदाजी करताना सुद्धा तो नेहमीच भरवसा टिकवताना पाहायला मिळालाय. आणि आज तो भरवसा टिकवला जाईल का? क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात. प्रेक्षकांनी तर्क लावला असेल की या धावा काय चेस होणार नाही, पण प्रेक्षकांना खोटं ठरवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. आणि पाहूया त्यासाठी रुद्र सज्ज आहे का ती अतिरिक्त मेहनत घेण्यासाठी, तो एक्स फॅक्टर देण्यासाठी. पुढचा बॉल राहील. बॅटची अकबर आहे यष्ट्यांच्या मागे, मग चूक होण्याची शक्यता कमी असते. राहीलच्या या षटकाची सुरुवात वाईटने झाली, पण त्यांनी मिळवल्यात 3 विकेट्स. आदरणीय अनंत शिर्के साहेब माजी नगरसेवक यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत A1 जोडीच्या वतीनं. आदरणीय अनंत शिर्के साहेबांचं करूया आपण शाब्दिक शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत. घेतले 2 षटकांसाठी. चला ओव्हरहेड चांगला आहे. आपल्या आपल्या जागेवर चला. मी प्रत्येक संघाला तेच निवेदन करेन की आपण वेळ जपायची आहे. नवीन फलंदाज कोण आहेत? मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत महेश पाटील. आज मला हे कळलं नाही गणित की या षटकामध्ये भावेश बारियाला एक पण संधी नाही मिळाली. ज्या भावेशने पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचला होता त्याला दुसऱ्या षटकात ती संधी नाही मिळाली. स्ट्राइक रोटेशन पॉलिसी जी खूप महत्वाची आहे. चांगले स्ट्रोक खेळणाऱ्या फलंदाजाच्या खात्यात जास्त चेंडू आले पाहिजे. मागच्या षटकात तो फक्त बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळाला. आता इन ऍक्शन मध्ये होतोय. एक 5 मिनिटांचा पॉज त्याला मिळालाय. धावसंख्या 17. काय वेग आहे. एक्सप्रेस बॉल. गोलंदाज वैभव धूमचा. सातत्य त्यांनी सुद्धा राखलेलं आहे. सराव त्यांचा सुद्धा आपण नेहमीच पाहिलेला आहे. म्हणतात ना की शिकलो तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे आणि नाही शिकलो तर सायकल चालवणं सुद्धा कठीण. शिकत राहा. बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला फक्त प्लेस करायचं होतं. मिड विकेटला नाही कनेक्शन बनवता आलं. मी उल्लेख केला होता की तो पॉज मिळालाय. षटकार खेचल्यानंतर 5 मिनिटाचा पॉज जो मिळाला त्या पॉजचं नुकसान आता भावेश बारिया आणि गावदेवी बाळकुम या संघाला होतंय. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 17 आहे. 16 चेंडूंमध्ये 75 धावांची गरज. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. फोर्स तर आहे पण एलिव्हेशन नाहीये, पण गॅप मोठा आहे. तो गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय. बॉल थेट सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार आलाय. भरलेले आहे भावेश बारियाच्या प्रत्येक स्ट्रोक मध्ये आणि त्याच ताकदीचा फायदा तो उचलतोय. एलिव्हेशन जरी नव्हतं पण स्ट्रोक कंप्लीट झालाय आणि आता ताकद आहे, उंची आहे. अंतर गाठला जाईल का पाहूया. बॉल स्क्वेअर लेगला आणि तो सोपा झेल आणि सर्वात महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. मनीष टारवीने तो झेल टिपला आणि भावेश बारियाचा खेळ संपला. 21 धावा, 4 फलंदाज बाद. अमोल भोईर यांनी खेचले तर AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या वतीनं 1000 रुपये जर अमोल भोईर यांनी 3 षटकार खेचले तर. अमोल पोचतायत. अनुभव प्रचंड मोठा आहे. संघ बांधणी कशी करायची, संघाला मॅनेज कसं करायचं, आपण सुद्धा योगदान चांगलं दिलं तर मग आपला संघ चांगला खेळतो. त्याच वृत्तीचा अमोल भोईर स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळत आहेत. चांगलं करायचंय, चांगलं खेळायचंय, सामना जिंकायचंय, त्यासाठी चांगलं द्यायचंय. पाहूया ते चांगलं देण्यासाठी अमोलचा प्रयत्न कसा असेल.
ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट ड्राईव्ह. पण आता अमोल भोईरचा खेळ सुद्धा संपलेला आहे. धक्क्यांवर धक्के बसतायत टीम गावदेवी बाळकुमला. अमोलचा खेळ संपला. आता एके स्पोर्ट्स इव्हेंटचे स्वतः ओनर आहेत अमोल भोईर आणि ते आता बाद होऊन परतलेले आहेत. आता भूषण भोरे आलेत BS कलेक्शनचे. त्यांना सुद्धा 1000 रुपये एके स्पोर्ट्स इव्हेंट कडून जर 3 षटकार खेचले तर. पण कमिटमेंट खूप महत्वाची आहे. बाळकुम संघाने प्रॅक्टिस थांबवलेली आहे, उष्णता जास्त आहे त्यामुळे. पण खूप अगोदरच ही एंट्री त्यांनी डन केली होती आणि म्हणूनच ते त्यांचे सर्व खेळाडू जवळपास नोकरीवर असतात. वीकडे आहे त्यामुळे थोडासा उशीर तरी झाला पण त्यांनी तो शब्द पाळलाय. एक महत्वाची बाब क्रिकेटमध्ये प्रत्येकाला शिकायची आणि धक्क्यावर धक्के आणि हॅट्रिक कंप्लीट होते. आजच्या रजनीतली पहिली हॅट्रिक जाते गोलंदाज वैभव धूमच्या नावावर अभिनंदन. टीम 94 कामांचा गोलंदाज वैभव धूम करतोय हॅट्रिक वीर. चला 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 बरोबर लगेच पाठवून द्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. हॅट्रिक घेणारा गोलंदाज वैभव ठरलेला आहे. या स्पर्धेतला आजच्या दिवसातला पहिला आहे. 3 दिवसातला पहिला गोलंदाज ज्यांनी हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे वैभव धूम. जबरदस्त एफर्ट्स त्यांचे पाहायला मिळाले आणि तितकीच चांगली 7 क्षेत्ररक्षकांची वैभवला मिळाली. 12 चेंडूत 71ची गरज आणि आता 4थ्या षटकासाठी साद शेख. आणखी एक नवीन रिक्रुटमेंट आहे टीम 94 कामणची. 7 कडून अपेक्षा अकबरला आहे. फुल एंड बॉल ड्राईव्ह केलाय, अगदी सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडंसं गडबडलंय. पुन्हा एकदा अमानच आहे का? अमानला झालंय काय? अमानकडून खूप कमी चुका आम्हाला क्षेत्ररक्षणाच्या पाहायला मिळतात पण स्कोर जास्त आहे त्याच्यामुळे अमान थोडासा रिलॅक्स आहे, कॅज्युअल अप्रोच दाखवतोय. तर मिळते ही एकच धाव. 7 षटकाच्या पहिल्या बॉलवर स्ट्रायकरसाठी फलंदाज आहेत तन्मय जोशी. धावसंख्या 22. 11 चेंडू जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. फोर्स केला आता पुन्हा एकदा अमान इन फ्रेम आणि आता कुठली चूक नाही होणार. अमानने टिपलाय झेल आणि तन्मयचा सप्लाय काय. 7वा धक्का गावदेवी बाळकुम. आदरणीय अनंत शिर्के साहेब, धन्यवाद डीजे. आदरणीय अनंत शिर्के साहेब या. आपला सन्मान मुख्य मंचावर राकेशजी पाटील आणि जितूजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. माजी नगरसेवक आदरणीय अनंतजी शिर्के साहेब यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. अतिथी देवो भव आणि त्याचमुळे प्रत्येक पाहुण्याचा उचित सन्मान A1 जोडीच्या शुभ हस्ते केला जातोय आणि प्रत्येक पाहुण्यांनी ते हित जपलेलं आहे. ते मार्गदर्शन या तरुणांना दिलेलं आहे आणि म्हणूनच हे तरुण जितू पाटील आणि राकेश पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा या भव्य स्पर्धेला यशस्वी करण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि त्यापर्यंत संघ वेळेवर येत आहेत, संघ चांगलं खेळत आहेत. मान्यवर मंडळी सुद्धा आपलं मार्गदर्शन या A1 जोडीला देत आहेत. स्पर्धा यशस्वी होते आणि यशामागे एकजूट हे रहस्य राहिलेलं आहे A1 जोडीचं. तर हा मुख्य मंच, सर्व सन्माननीय पाहुणे आपली उपस्थिती या व्यासपीठाला देत आहेत. नवीन फलंदाज पोचतायत मैदानाच्या आतमध्ये. गणेश भोईर अर्थात जीबी. साहिलचं काय म्हणजे साहिलला बक्षीस लावायचं होतं, साहिल लगेच गेले. आता 2000 होतं ना पवन, जाऊ दे सॉरी. पुन्हा एकदा हॅट्रिक वर आहेत. 7 शेख हॅट्रिक वर आलेले आहेत. धावसंख्या 22 झाले. 22. 8 फलंदाज बाद झालेत. 7चा पुढचा बॉल. फुल टॉस खूप जास्तच कॅज्युअल राहिलेत. गणेश फक्त बॉलला ढकलायचा प्रयत्न होता पण नाही संपर्क
कन्व्हिन्सिंग बनवू शकले. 8 चेंडू जिंकण्यासाठी 70ची गरज आहे. चला पुढचे दोन्ही संघ रेडी राहायचे. भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळलेला आहे, म्हणजे त्याच्याकडे वेग सुद्धा आहे, त्याच्याकडे लेग कटर आहे, त्याच्याकडे लेग ब्रेक आहे, त्याच्याकडे पीस आहे. सर्व गोष्टींना तो व्यवस्थित या षटकात वापरतोय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 70ची गरज. आणि यावेळेस रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, पण बॉल काऊ कॉर्नर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि चौथ्या षटकाचा शेवट चौकारानं होतोय. धावसंख्या 26-8 फलंदाज बाद. हेमंत येत आहेत शेवटच्या षटकासाठी. 6 चेंडू 66. बॉल हवेत आहे आणि अमानने आणखी एक झेल टिपला. नवा फलंदाज बाद. गावदेवी बाळकू. खूप चांगला सीझन आपलं राहिलेला आहे. आपली स्पर्धा नगरसेवक चषक ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण संपन्न करता. AK स्पोर्ट्स आणि इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं काम आपलं राहिलेलं आहे. अमोलजी भोयर आणि पूर्ण टीम सीझन चांगलं केलं आणि यानंतर सुद्धा पुढचा सीझन चांगलं जाईल याची अपेक्षा अजूनही तुम्ही खेळाल असं मला तरी वाटतंय. नाईट्सच्या खूप साऱ्या टुर्नामेंट्स आहेत आणि गावदेवी बाळकोम ही टीम नेहमीच एक डेडिकेटेड टीम राहिलेली आहे. तर सामनावीरचा पुरस्कार कोणाला जाईल? तुषार थोडा संभ्रमात असेल आणि सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्यांनी जास्तीत जास्त धावा बनवलेल्या आहेत. 17 चेंडू 47 धावा. तन्मय ठरतायत सामनावीर. चला तन्मय या आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. 47 धावा तन्मय पाटील. चला हेमप्रकाश पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. सौजन्य यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या वतीने आम्हाला ही टी शर्ट स्पॉन्सर झालेली आहे. आपण तन्मय पाटीलला ती टी शर्ट देतोय. तन्मयचं अर्धशतक 3 धावांनी हुकलेलं आहे, पण असो टेनिस बॉल क्रिकेट आहे, अपेक्षा जास्त ठेवायची नसते. इतका चांगला खेळलाय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तन्मय कसं वाटलं खेळून? कॉन्क्रीट विकेट आहे, डेफिनेटली फलंदाजाच्या बाजूने जाते, पण बॉल साईट होतोय आणि एकंदरीत मैदानाच्या क्षेत्रफळाबद्दल कसा व्यक्त होशील? चांगला ग्राउंड आहे. मागच्या वर्षी पण खेळलो आम्ही, ते थोड्यासाठी हारलो आणि ट्राय करू यंदा की या गटातून निघायचा प्रयत्न करू. सर्वात जास्त इम्प्रेस तुझ्या टीम मधल्या कुठल्या मेंबरने केलं आणि सर्वात जास्त डिप्रेस या डावामध्ये या सामन्यामध्ये कुठल्या खेळाडूने केलं? इम्प्रेस अतुलने चांगले शॉट खेळले, फक्त ठीक आहे रन झाले म्हणून हरकत नाही. राहिलची पण बॅटिंग व्हायला पाहिजे होती, कारण की जेव्हा रन झाले 4 ओव्हरला 64 त्यावेळेला राहिल आला तेव्हा आम्ही पण मी बोललेलो त्याला की नेक्स्ट मॅचची बॅटिंग करायची आहे, अशीच बॅटिंग कर फक्त. पण ठीक आहे, तू नेक्स्ट मॅचला बॅटिंग कर. अपेक्षा पुढच्या सामन्यामध्ये ते पुनरागमन. हां नक्की. चला ऑल द बेस्ट साठी टीम 94 ग्रामण अभिनंदन. पहिला सामना त्याने जिंकलेला आहे. आता लगेचच आपण पुढचा सामना सुरू करतोय आणि पुन्हा एकदा आमच्या जवळची मित्र पुढच्या सामन्याच्या पहिल्या नावामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील मिस्टर दिनेश जी केडी. धन्यवाद.